गुड मॉर्निंग, जय शिवराय. सो आज आपण स्टार्ट करणार आहोत अल्जेब्राचा फर्स्ट टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो फर्स्ट word is linear. So linear means highest degree of variable is 1. जी काय डिग्री असणार आहे ती किती असणार आहे? 1. नेक्स्ट वर्ड इक्वेशन. इक्वेशन मीन्स इक्वल. काय इक्वल असणार आहे? लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. नेक्स्ट वर्ड टू. सो टू मीन्स टू. नेक्स्ट वर्ड इज व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स इंग्लिश लेटर्स. कुठून स्टार्ट होणार आहे? ए टू झेड आणि ते लेटर असणार आहे स्मॉल. करेक्ट. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियरचं मिनिंग हायेस्ट डिग्री ऑफ व्हेरिएबल इज ऑलवेज 1. इक्वेशन मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. टू मीन्स टू and variable means English letter start from A to Z. आणि कशामध्ये असणार आहेत ते? स्मॉल लेटर्स. ओके. सो बघा फॉर एक्झाम्पल 2x plus 3y is equal to 6. So 2 is a coefficient of x. Next 3. So 3 is a coefficient of y and 6 is a constant term. Correct. आणि इथे दोन इंग्लिश लेटर आहे. फर्स्ट इज x, सेकंड इज y. म्हणजे जे काही इंग्लिश लेटर्स आहेत त्यांना आपण बोलणार व्हेरिएबल्स. काय बोलणार? व्हेरिएबल्स. आणि त्यांची जी काय हायेस्ट पॉवर आहे ती किती आहे? 1. करेक्ट. सो नीट ऑब्झर्व करा, इथे दोन व्हेरिएबल प्रेझेंट आहेत. दॅट्स वाय ह्या इक्वेशनला आपण बोलणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. क्लिअर? काय डाऊट? सो आपण नेक्स्ट बघू स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय बघू? स्टँडर्ड फॉर्म of linear equation. So standard form is ax plus by plus c is equal to 0. Correct? So इथे a, b and c are real number. So काय असतात real number? So real number means it is a combination of natural number, whole number, integers, rational number and irrational number. So real number काय असतात? It is a combination of natural number, whole number, integer, rational number and irrational number. So natural number means start from 1 to infinity. Whole numbers means start from 0 to infinity. Integers means positive, negative and 0. It is a combination of positive number, negative number and 0. A rational number means in the form of P upon Q and Q is not equal to 0. An irrational number in the form of under root. Correct? Clear? So second, A and B are not equal to 0 at the same time. हा जो काही A आणि B आहे तो 0 नसायला पाहिजे at the same time. जर 0 नसला पाहिजे at the same time. तर हा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय डाऊट इथपर्यंत? क्लिअर? सो आता आपण बघणार आहोत काही बेसिक टर्म ज्या टॉपिक मध्ये आपल्याला रिक्वायर आहे.
ओके, सो फर्स्ट आपण बघू. फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह, सेकंड नंबर पॉझिटिव्ह. जर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असेल देन आपण करतो ऍडिशन आणि जे काय आन्सर येईल त्याला साइन देतो प्लस. करेक्ट. सेकंड, फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह, सेकंड नंबर नेगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असेल देन आपण करतो सबट्रॅक्शन. पण हे सबट्रॅक्शन कुठे करणार आहात तुम्ही? माइंड मध्ये. करेक्ट. आणि जे काय आन्सर येईल त्याला साइन असणार प्लस किंवा मायनस. का बरं असं? कारण जो बिगेस्ट नंबर असेल त्याचं साइन. थर्ड रूल इज फर्स्ट नंबर नेगेटिव्ह, सेकंड नंबर नेगेटिव्ह. सो दोन्ही नेगेटिव्ह असेल देन आपण करणार ऍडिशन. पण हे ऍडिशन कुठे करणार आहे? इन माइंड. करेक्ट. आणि जे काय आन्सर असेल त्याला साइन काय असणार आहे? मायनस. ओके, हे काही फर्स्ट. अजून काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल कोणती साइन आहे रे? इज इक्वल टू. सो इज इक्वल टू च्या इकडे मी जर प्लस असेल आणि मला त्या साईडला जायचंय तर ते काय होणार? मायनस. इज इक्वल टू च्या इकडे जर मी मायनस असेल आणि मला तिकडे घेऊन जायचंय तर मी काय होणार? प्लस. इज इक्वल टू च्या इकडे जर मी इंटू असेल आणि त्या साईडला गेल्यावर मी काय होणार आहे? डिव्हिजन. आणि जर मी इथे डिव्हिजन असेल तर त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. सो हे काही रिक्वायरमेंट आहेत जे हे टॉपिक मध्ये आपण काय करणार आहात? यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघू. सो क्वेश्चन आहे आपलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, एक्स प्लस 2 is equal to 4. So x as it is, 4 as it is. मी इथे प्लस आहे, त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे? मायनस. सो प्लस 2 त्या साईडला शिफ्ट केल्यावर काय होणार आहे? मायनस 2. सो x is equal to 4 minus 2. Answer is 2. Correct. Second, x minus 2 is equal to 4. So x as it is, 4 as it is, minus 2 त्या साईडला शिफ्ट केल्यावर मायनस तिकडे शिफ्ट केल्यावर काय होणार आहे? प्लस. सो प्लस 2. सो x is equal to 4 plus 2. Answer is 6. Correct. Third, 2x is equal to 4. So x as it is, 4 as it is, 2 and x च्या मिडलला डॉट असतो आणि डॉट इंडिकेट काय करतो? मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे? डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2 2 जा. सो x is equal to 2. आणि लास्ट वन, x upon 2 is equal to 4. So x as it is, 4 as it is, 2 डिव्हिजन आहे. डिव्हिजन त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लाय बाय 2. x is equal to 8. क्लिअर. सो ही रिक्वायरमेंट आपल्याला हे सॉल्व्ह करताना लागणार आहे. सो काही डाऊट? ओके, सो आता आपण बघणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सो नेमकी काय असते? सो व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम, जर मी कन्सिडर करत असेल 2x plus 3y is equal to 6, equation 1, 4x plus 4y is equal to 9, equation 2. जर मी दोन इक्वेशन ऍट द सेम टाइम जर कन्सिडर करत असेल तर त्याला काय बोलणार? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, मग ह्या जे काय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे काही मेथड्स आहेत. सो फर्स्ट मेथड इज एलिमिनेशन मेथड, सेकंड इज सबस्टिट्यूशन मेथड, थर्ड इज ASA रूल, addition subtraction addition rule, fourth one is graphical method, and last one is determinant method. It's also known as Cramer's rule. Correct. So हे काही मेथड्स आहेत, ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण यूज करणार आहोत.
करेक्ट. सो सायमल्टेनियस इक्वेशन मीन्स जर दोन इक्वेशन ऍट द सेम टाइम जर कन्सिडर करत असेल तर त्याला काय बोलणार, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके.